चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स सर्वात पहिले आपण समजून घेऊ ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स काय. तर लिनियर म्हणजे काय, जे एका सरळ रेषेमध्ये येतात त्याला काय म्हटलं जातं, लिनियर इक्वेशन म्हटलं जातं. काय, जे एका सरळ रेषेमध्ये येतात त्यांना लिनियर म्हटलं जातं. इक्वेशन टू व्हेरिएबल्स ज्याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स असतील, 2. आता लिनियर सर्वात आधी आपण बघू लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. मग लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन 3 व्हेरिएबल सुद्धा असतात. आता इथं 1 व्हेरिएबल म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल असेल, जसं ax + b = काय आहे 0. ज्याच्यामध्ये काय आहे एकच व्हेरिएबल आहे, तो कोणता आहे x. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे ज्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असेल, जसं ax + b. आता इथं आहे 5x + 4 = 0. जर असे इक्वेशन असेल तर त्याला म्हटलं जातं लिनियर इक्वेशन. किंवा 5x + 4 = 7. हे काय झालं, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ज्याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे त्याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हटलं जातं. पण ज्याच्यामध्ये आता आपल्याला कोणतं इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ज्याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स असतील, मग 2 व्हेरिएबल्स असतील. मग ते व्हेरिएबल्स कोणते, x and y. ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहे, पहिला आहे x, दुसरा आहे y. x + y = किती झाले 7. मग हे इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ज्याच्यामध्ये पहिला व्हेरिएबल्स आहे x आणि दुसरा व्हेरिएबल आहे y. हे समजलं लिनियर म्हणजे काय. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे ज्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असतो इक्वेशन मध्ये, त्याला काय म्हटलं जातं, लिनियर इक्वेशन. आणि लिनियर म्हणजे काय, जे एका सरळ लाईन मध्ये असेल, एका सरळ आडव्या लाईन मध्ये असेल त्याला म्हटलं जातं लिनियर इक्वेशन. आणि त्याची डिग्री फक्त 1 असेल. इक्वेशन कितीही मोठं झालं तरी त्याची डिग्री किती आहे, 1. आता या इक्वेशनची डिग्री सुद्धा किती आहे, 1. म्हणजे इक्वेशन किती मोठं झालं तरी त्याची इक्वेशन इन वन व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे m + 3 = 5. मग आता आपण प्रिवियस स्टँडर्ड मध्ये बघितलं की याला कसं सॉल्व्ह करायचं. आता हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, सर्वात पहिले तर याची डिग्री 1 आहे आणि कॉन्स्टंटची डिग्री नेहमी 0 असते. म्हणून हे झालं लिनियर इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल. आता m ची व्हॅल्यू काढायची असेल तर हे 3 इकडे प्लस आहे and = 5. हे 3 या साईडला गेल्यानंतर काय होईल, -5 - 3 and किती आले मग 2. हे आलं इन लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचा आन्सर. आता आपल्याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल 14 म्हणजे आता विच नंबर ॲडेड टू शूट 5 म्हणजे 5 मध्ये असा एखादा नंबर ऍड करायचा की त्याचा आन्सर काय येईल, 14. मग आपल्याला नंबर दिलाय का, नाही. म्हणून तो नंबर आपण काय कन्सिडर करावा लागतो, x. तो नंबर x कन्सिडर केला, x + 5, कारण 5 मध्ये ऍड करायचा आहे ना तो नंबर. x + 5 = 14. नाही मी 15 सांगितलं. 14. अशा पद्धतीचे x + 5 = 14. या पद्धतीची आपली मांडणी आहे. तर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर हे +5 इकडे गेल्यानंतर काय होते, -14 - 5. x = काय, 9. म्हणजे तो नंबर काय आहे, 9. 9 + 5 किती आले, 14. म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. याच पद्धतीचे आता आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. आपल्याला आपण घेतलेलं इक्वेशन इन वन व्हेरिएबल मधलं जे सम घेतलं त्याच पद्धतीचं हे सम आहे. फाइंड द नंबर फाइंड करायचे हुज सम म्हणजे त्यांची बेरीज किती असेल, 14 असेल. किती असेल त्यांची बेरीज, 14. नंबर दिलेत का, नाही. सॉरी, फाइंड 2 नंबर आहे. सॉरी, फाइंड 2 नंबर हुज सम 14. असे 2 नंबर शोधायचे की त्यांची बेरीज किती असेल, 14 असेल. मग नंबर किती आहे, 2 आहे. म्हणजे आपल्याला पहिला नंबर काय कन्सिडर करावा लागेल, लेट्स कन्सिडर x and y. पहिला नंबर काय आहे x आणि दुसरा काय आहे y. मग आता आपल्याला काय सांगितलं, x आणि y यांची सम काय आहे, 14. x + y = 14. किंवा असं पुढचा सम तुम्हाला असं पण असू शकते, फाइंड 2 नंबर हुज डिफरन्स इज 2. म्हणजे असे 2 नंबर शोधा की त्यांचा डिफरन्स काय असेल, 2 असेल.
मग आता डिफरन्स काढायचा असेल तर पहिले दोन नंबर आपण कन्सिडर करू x आणि y. कन्सिडर केले x डिफरन्स आहे म्हणजे काय मायनस x मायनस y इज इक्वल टू काय 2. म्हणजे दोन नंबर मध्ये डिफरन्स काय आहे 2 आहे. आता हे आहे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर आहे, डिग्री आहे याची 1 म्हणून हे झालं लिनियर. पण याच्यामध्ये व्हेरिएबल्स किती आहे 2 म्हणून हे किती झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. किती व्हेरिएबल्स आहे 2 आणि हे सुद्धा किती आहे 2 व्हेरिएबल्सचं आहे. मग आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे काढण्यासाठी इथं आपल्याला दोन मेथड आहेत. फर्स्ट आहे आता जे लिनियर इक्वेशन आहेत. आता सपोज मी पहिले इक्वेशन घेतला x + y = 14 आणि दुसरे इक्वेशन कन्सिडर केलं x + x - y = 2. याला दोन कन्सिडर केलं. आता इथे मला इक्वेशन पहिलं भेटलंय आणि इक्वेशन दुसरं भेटलंय. याच्यामध्ये नंबर सेम आहे, व्हेरिएबल सेम आहे दोघांमध्ये, पण याच्यामध्ये काय पहिले ऍडिशन आहे आणि दुसऱ्यांदा काय आहे सबट्रॅक्शन आहे. म्हणजे दोन इक्वेशन आहे पहिलं आणि दुसरं, पण यांना मला काय करायचं सॉल्व करायचं आहे आणि ते पण सायमल्टेनियसली सॉल्व करायचंय. कसं एकाच वेळेस दोघांना कन्सिडर करायचं आहे म्हणजे दोघांची सॉल्विंग मला एकाच वेळेस करायची. त्याच्यासाठी किती मेथड आहे आपल्याकडे दोन मेथड आहेत. एलिमिनेटिंग मेथड and another substitution. आता पहिली मेथड आहे आपली एलिमिनेटिंग मेथड आणि दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. तर आपण वन बाय वन हे बघणार आहे. एलिमिनेटिंग मेथड आपण ओव्हरलुक बघू. एलिमिनेटिंग मेथड म्हणजे याच्यामध्ये दोन लिनियर इक्वेशन्स असतील आणि त्यांच्यामध्ये आपल्याला काय करायचंय एका व्हेरिएबलला एलिमिनेट करायचं आहे. दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूटिव्ह मेथड. सबस्टिट्यूशन जी मेथड आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय एक इक्वेशन मधला जो व्हेरिएबल्स आहे त्याला काय करायचंय सबस्टिट्यूट करायचं आहे. अशा पद्धतीच्या दोन मेथड आहेत. तर याच्यामध्ये पहिली जी मेथड आहे ती आपण बघू. मेथड म्हणजे याच्यामध्ये काय आहे आपल्याला इक्वेशन दिलेलं असेल आणि त्याला काय करायचंय एलिमिनेट करायचं आहे. एक्झाम्पल होतं x + y = 14 आणि दुसरा आहे x - y = 2. आता एलिमिनेटिंग मेथड मध्ये आपल्याला एक इक्वेशन काय करायचंय व्हेरिएबल्स याच्यामधनं एलिमिनेट करायचंय. आता याला इक्वेशन 1 कन्सिडर करू आणि याला इक्वेशन काय करू आपण कन्सिडर 2 कन्सिडर करू. मग आता आपल्याला सर्वात आधी काय करावं लागेल ऍड इक्वेशन 1 and 2. आपल्याला काय करायचंय ऍड करायचं इक्वेशन 1 and 2. मग इक्वेशन 1 काय आहे x + y = 14 आणि इक्वेशन 2 काय आहे x - y = 2. आता इथं प्लस मायनस प्लस y आणि मायनस y म्हणून हे काय झाले दोघेही एलिमिनेट झाले. इथं काय x + x किती आले 2x = 14 + 2 किती झाले 16. मग इथे आहे आन्सर आलं 2x = किती आले 16. मग आता हे 2 इकडे मल्टिप्लायला आहे या साइडला गेल्यानंतर इथे काय होईल डिवाइड. मग x = 16 डिवाइड बाय किती आले 2. 16 ला आपण 2 ने डिवाइड केला 2 * 1 = 2 2 * 8 = 16. x = किती आले 8. हे झालं पहिलं. मग आता आपल्याला इथे x ची व्हॅल्यू मिळाली. x ची व्हॅल्यू मिळूनच पुढची y ची मिळाली का एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली x ची ती किती आहे 8 पण y ची मिळालेली आहे का नाही. म्हणून ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकू. पुट the value in इक्वेशन 1. मग आता इक्वेशन 1 मध्ये टाकताना करा. इक्वेशन 1 आहे x + y = 14. मग आता x ची व्हॅल्यू किती आली 8 + y = 14. आता इकडे 8 + 8 इकडे गेल्यानंतर मायनस y = 14 - 8. देन y ची व्हॅल्यू काय आहे y = 6.
मिळाले एक्स आणि वायची व्हॅल्यू. ही आहे एलिमिनेटिंग मेथड, ज्याच्यामध्ये आपल्याला एक व्हेरिएबल एलिमिनेट करायचा असतो, जिथं आपण वाय एलिमिनेट केलेला आहे. मग आता 3x + y = 5 याला इक्वेशन 1 कन्सिडर केलं. त्याच्यानंतर 2x = 3y याला इक्वेशन 2 कन्सिडर केलं. आता 3x + 2y आणि हे इथं y आणि इथं y यांच्या टर्म सेम आहेत का व्हेरिएबलच्या? नाही. इथं सुद्धा x आहे, इथं सुद्धा x आहे, पण यांच्या टर्म सेम आहेत का व्हेरिएबलच्या? नाही. पण सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल? यांच्या टर्म सेम करावं लागते, तेव्हाच एखादा व्हेरिएबल इथं एलिमिनेट होईल. मग आता इक्वेशन 2 ला आपण काय करू, किंवा इक्वेशन 1 ला आपण काय करू, कशाने मल्टिप्लाय करू? 3 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे इथे टर्म सेम येतील. मल्टिप्लाय, कारण जर व्हेरिएबल सेम नसते तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, त्याला मल्टिप्लाय करून त्याला काय करून घ्यायचं आहे? सेम. मल्टिप्लाइंग 3 बाय इक्वेशन 1. मग आता 3 3 चा किती झाले? 9. 3 मल्टिप्लाइंग 3x + 3 मल्टिप्लाइंग 1 = 5 मल्टिप्लाइंग 3. 3 मल्टिप्लाय बाय 3 किती झाले? 9x + 3y = 5 3 = 15. याला इक्वेशन नाव दिलं मी 3. हे काय झालं आपलं इक्वेशन 3. इक्वेशन 1 ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं? 3 ने. आता हे इक्वेशन 3. मग इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 हे आपण काय करू? मायनस. मग इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 काय करू? सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम बाय 1 बाय 3. मग आता इथे इक्वेशन 2 काय कोणते दिलेले आपल्याला? इक्वेशन 2 2. आता इक्वेशन 1 इक्वेशन 3 आणि 1 इथे आपण काय मायनस. 9x मधून 2x केले किती आले? 7x. 3y गेट कॅन्सल. यांना काय केलं आपण? एलिमिनेट केलं. आणि 15 + 1 किती आलं? 15 - 1, कारण तिन्ही ठिकाणी आपल्याला एलिमिनेट करायचं आहे म्हणून मायनस केलं. 15 मधून 1 गेला किती आले? 14. मग इथं आलंय 7x = 14. देन x = 14 डिवाइड बाय 7. x = काय आलं? 2. x ची व्हॅल्यू काय आलेली आहे? 2 आलेली आहे. पण आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली का? नाही. म्हणून y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इक्वेशन 1 मध्ये काय करावं लागेल? व्हॅल्यू टाकावं लागेल. पुट x = 2 इन इक्वेशन 1. मग आता इक्वेशन 1 मध्ये टाकले. इक्वेशन 1 काय आहे? 3x + y = 5. मग आता याच्यामध्ये ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. 3 आणि x कुठे आहे? x ची व्हॅल्यू 2 + y = 5. मग 3 2 चा किती झाले? इथं 6 + y = 5. देन y = काय आलं? 5 - 6. y = -5. देन आता आपल्या x ची व्हॅल्यू काय आहे? 2 आणि y ची व्हॅल्यू काय आलेली आहे? -1. अशा प्रकारे आपण एलिमिनेटिंग मेथडचे 2 एक्झाम्पल समजलेलो आहोत आणि यानंतर आपण सबस्टिट्यूटिंग मेथडचे एक्झाम्पल बघू. आता दुसरी मेथड आहे आपली सबस्टिट्यूटिंग मेथड. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलाय 8x + 3y. बोलू नको. ठीक आहे. आपली सेकंड मेथड. याच्यामधलं हे एक्झाम्पल आहे. आणि आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये सर्वात आधी काय करायचं? आपल्याला एक व्हेरिएबल सबस्टिट्यूट करायचा आहे. म्हणून याच्यामध्ये बघायचं की सोपं कोणतं एक्झाम्पल आहे, तर सॉरी सोपं कोणतं इक्वेशन आहे. तर सेकंड इक्वेशन काय आहे? सोपं आहे. देन आता सेकंड इक्वेशन मध्ये आपण काय करून घ्यायचं? मग y ची व्हॅल्यू काढून घ्यायची. द इक्वेशन -2. आता ही y = 3x - 2 ही जी व्हॅल्यू आहे ही काय करायची? आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. 8x + 3 * y ची व्हॅल्यू काय आली आहे? 3x - 2 = 11. ही अनदर मेथड आहे. याच्यामध्ये व्हेरिएबल एलिमिनेट करायचं नाही. याच्यामध्ये काय करायचं आहे? व्हेरिएबल आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. म्हणून सर्वात आधी
सोपं इक्वेशन बघायचं आहे दोघांमध्ये की कोणतं इक्वेशन सोपं आहे. y = 3x मायनस काय आहे 2a. मग तेच y = 3x मायनस 2 ही व्हॅल्यू काय केली आपण इक्वेशन 1 मध्ये काय केली आहे पुट केली आहे. मग 8x ॲज इट इज 3 3 चा किती झाले 9x मायनस 3 to the 6 = 11. मग आता ही इथे काय आलेले 11 आलेले आहे. मग आता 8x + 9x किती झाले 17x मायनस 6 = 11. मग आता 17x हे 6 इकडे प्लस इकडे गेल्यानंतर काय होतील मायनस. मग इथे 11 + 6 11 + 6 म्हणजे किती झाले x 17x = 17. मग x = 17 डिवाइड बाय किती आले 17. म्हणून इथे x ची व्हॅल्यू काय आली आहे 1. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. नाही 8x + 9x किती झाले 17x 17x मायनस 6 = 11. 17x = 11 + 6 17x = 17 डिवाइड बाय 17. आता x = 1 x ची व्हॅल्यू मिळाली 1. ही काय करायची आता आपल्याला इक्वेशन 2 मध्ये टाकायची. पुट x = 1 इन इक्वेशन 2. कशामध्ये टाकायची 2. मग 3 मल्टिप्लाय बाय x 3x मायनस y = 2. हे काय आपलं इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 2 मध्ये x ची व्हॅल्यू टाकली 3 x ची व्हॅल्यू आहे 1 मायनस y = 2. देन 3 1 जा 3 3 मायनस y = 2. आता 3 मायनस y = 2. देन आता हे 2 आहे इकडे आले मायनस होते प्लस झाले आणि y तिकडे गेले 3 मायनस y. आता y मायनस y = 2 प्लस इकडे गेल्यानंतर काय होतील मायनस. देन y = -1. मग आता याला जर मायनसच्या साइनने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल y = 1. म्हणून आन्सर काय आलं y = 1.